गौरीची फुलं किंवा तेरडा या नावाने ओळखली जाणारी ही फुलं आहेत. ह्याच्यामध्ये अनेक रंग असतात. खूप भरपूर प्रमाणात येतात. ही डबल पेटल तेरड्याची फुलं आहेत. काही भागामध्ये ह्याला गौरीची फुलंसुद्धा म्हणतात. गौरी गणपतीमध्ये ह्याच्या पत्रींचा सुद्धा वापर केला जातो. खूप महत्त्व आहे आपल्या कल्चरमध्ये. अ, गौरीला ही गणपतीमध्ये पत्रीमध्ये ह्याला स्थान आहे. आता ही जेव्हा फुलं येऊन जातात तर ह्याची बी आपण सेव्ह करून ठेवायची असतात. त्याच्यासाठी त्याचे अ, असे बीचे पॉट्स तयार होतात. त्याला सीड पॉट म्हणतात. तर ते कसे काढायचे, ते कसे दिसतात, कधी काढायचे, हे तुम्हाला मी दाखवणार आहे. तर पूर्णपणे पिकल्यानंतर बघा हे लाईट असं येलो कलर होतो. जे पिकलेले नसतात ना, तर ते थोडेसे हिरवे डार्क असतात आणि जेव्हा पिकलेले असतात म्हणजे आतमध्ये तयार बी झालेलं असतं, त्यावेळेस ते थोडंसं पिवळसर होतं. अशा वेळेस अगदी हलक्या हाताने ते दाबून बघायचं आहे. अगदी हलक्या हाताने दाबल्यानंतर सहजपणे ते फुटून येतं आणि तेव्हा आपल्या हातात बी येतं. तर अशा प्रकारे हे सगळे आपण सेव्ह करून ठेवायचं. हे बघा अगदी खूप सहज. समजा ते पिकलेलं नसेल तर आतमधली बी जी असते ती पांढरी असते. त्याचा आपल्याला काही उपयोग होत नाही म्हणजे त्याच्यापासून रोपं तयार होत नाहीत. समजा आपण हे काढलंच नाही तर ही बी म्हणजे इतस्ता पसरून जाते म्हणजे आपल्या हातात येत नाही. मग आपल्याला पुढे अ, नवीन रोपं तयार करण्यासाठी बी मिळत नाही. म्हणून योग्य वेळेवरती हे बी काढून ठेवायचं आहे. साधारण बी लावल्यानंतर 8 ते 10 दिवसात रोप तयार होतं. ह्याला चांगलं शेणखत वगैरे दिल्याने चांगलं मजबूत असं रोप तयार झालं की आपण ह्याला केळीच्या सालीचं पाणी, कांद्याच्या सालीचं पाणी असं देऊन अ, छान फुलं येतात आणि ही फुलं ह्या फुलांचा आनंद घेऊ शकतो. खरं तर हे औषधी पण आहे वनस्पती आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ह्याला खूप महत्त्वाचं स्थान आहे. त्यामुळे हे फूल आपल्या बागेच्या कलेक्शनमध्ये नक्की ठेवावं. पुढच्या सीझनसाठी सेव्ह करण्यासाठी अशा प्रकारे आपण बी काढून ठेवू शकतो. ह्या बिया आपण तुम्ही कुणाला गिफ्ट म्हणून सुद्धा देऊ शकता. तर असं रिक्रिएशन करणाऱ्या ज्या ह्या वस्तू आहेत तर ह्या गिफ्ट देण्यामध्ये अजून जास्त मजा येते. अशा प्रकारे बघा हे सीड पॉड अजून तयार झालेलं नाही आहे त्यामुळं ते काढता येणार नाही. पण फूल वाळून गेल्यानंतर हे बघा हे कच्चं आहे अजून. वाळून गेल्यानंतर तिथं अशा प्रकारे बी तयार होतं, बी धरतं. म्हणजे त्याची छानपैकी एक अशी टोपी तयार झालेली असते आणि त्याच्या आतमध्ये बी असतं. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.